मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती दिनापासून पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत. त्यांना कोण उपोषणाला बसवत आहे हे तुम्ही त्यांनाच विचारले पाहिजे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण असा सवाल उपस्थित केला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे 29 सप्टेंबर पासून अमर उपोषण करणार होते. मात्र त्याआधीच अनंत चतुर्दशी आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाचा दिवस असलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामापासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण आणि सगळे सोयरे कायद्यात रूपांतर करण्याची त्यांची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रखडले असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना वारंवार उपोषणाला कोण बसवत आहे असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की काल या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा रोडमॅप मुख्यमंत्र्यांनी तयार केला आहे. सरकार सकारात्मक आहे. जरांगेंना उपोषणाला कोण बसवत आहे त्याचे उत्तर तुम्ही त्यांनाच विचारले पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.